बाप. गावाच्या शेवटावरचं गवतानं शाकारलेलं माझ्या बापाचं घर. गावाच्या शेवटावरचं गवतानं शाकारलेलं माझ्या बापाचं घर. घरात खोल्या नसलेल्या, शेणा मातीने सारवलेल्या. घरात खोल्या नसलेल्या, शेणा मातीने सारवलेल्या. एकाच कुळा मातीच्या घरात माझी भावंड, माय बाप आणि मी आनंदाने राहायचो. एकाच कुळा मातीच्या घरात माझी भावंड, माय बाप आणि मी आनंदाने राहायचो. एकमेकांशी संवाद साधित ओथंबून वाहणाऱ्या जिव्हाळ्याने राहायचो. एकमेकांशी संवाद साधित ओथंबून वाहणाऱ्या जिव्हाळ्याने राहायचो. जर्मनच्या ताटात असलेली चटणी भाकरी तर कधी पिठलं मजेत गप्पा करीत खायचो. जर्मनच्या ताटात असलेली चटणी भाकरी तर कधी पिठलं मजेत गप्पा करीत खायचो. कंधी कंधी दोडीतली भाकर कमी जायची. बाप आपली भाकर आम्हा सर्व भावंडांना देत ताटावरून उपाशीच उठायचा. कंधी कंधी दोडीतली भाकर कमी जायची. बाप आपली भाकर आम्हा सर्व भावंडांना देत ताटावरून उपाशीच उठायचा. त्याचं पोट भरून यायचं. गडवाभर पाणी रिचवायचा आणि ढेकर द्यायचा. त्याचं पोट भरून यायचं. गडवाभर पाणी रिचवायचा आणि ढेकर द्यायचा. खारे पोरं हो, तुमची वाढती भूक आहे म्हणायचा. खारे पोरं हो, तुमची वाढती भूक आहे म्हणायचा. बापानं जबाबदारीनं पोरावरच जीव टाकणं किती महानतेचं होतं. बापानं जबाबदारीनं पोरावरच जीव टाकणं किती महान होतं. पोचत होता हसत हसत घाम गाळत आम्हाला. पोचत होता हसत हसत घाम गाळत आम्हाला. आणि फाटक्या घरातूनच शाळे शिकवत होता घाम गाळून आम्हाला. आणि फाटक्या घरातूनच शाळे शिकवत होता घाम गाळून आम्हाला. पाहता पाहता आम्ही मोठे झालो. पाहता पाहता आम्ही मोठे झालो. बापाच्या घामावर साहेब झालो. बापाच्या घामावर साहेब झालो. गावाकडच्या झोपडीच्या घरातून बाहेर पडलो. गावाकडच्या झोपडीच्या घरातून बाहेर पडलो. आताशा आम्ही शहराच्या वस्तीत राहायला लागलो. आताशा आम्ही शहराच्या वस्तीत राहायला लागलो. साहेब करणारा बाप माझ्या आलिशान बिल्डिंगच्या भिंतीवर टांगलेल्या तस्वीरीत बंद झालाय. साहेब करणारा बाप माझ्या आलिशान बिल्डिंगच्या भिंतीवर टांगलेल्या तस्वीरीत बंद झालाय. मीही आता वयस्क बाप झालो आणि या शहराच्या एका खोलीत बंदिस्त झालो. मीही आता वयस्क बाप झालो आणि या शहराच्या एका खोलीत बंदिस्त झालो. माझ्या पोरांनी मी कमावलेल्या या इमारतीच्या खोल्या वाटून घेतल्या. माझ्या पोरांनी मी कमावलेल्या या इमारतीच्या खोल्या वाटून घेतल्या. सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती एकमेकांच्या आड आल्या. सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती एकमेकांच्या आड आल्या. माझ्या बापाच्या गवताच्या झोपडीतला जिव्हाळा आता कैद झाला. माझ्या बापाच्या गवताच्या झोपडीतला जिव्हाळा आता कैद झाला. मी साहेबी बाप झालो, पण आता ताटावरच सोबत जेवायला पोरं नाही. मी साहेबी बाप झालो, पण आता ताटावरच सोबत जेवायला पोरं नाही. सुख दुःख जोपासणारी नाती नाही. सुख दुःख जोपासणारी नाती नाही. बाप. कविताकार बाबाराव मडावी, आकांतकार यवतमाळ. पोरांना जोपासणारा बाप, पण आज पोरांच्याच दुराव्याने सिमेंट कॉन्क्रीटच्या 4 भिंतीत बंदिस्त झालाय.